कॅपॅसिटी आता हे पाहता की एवढ्या उंच कोण जाणार तिथं पाय दुखायला तर पाय गळून येणार हो बस तर आम्ही साई टेकडीवर आलो होतो तर ताई आम्हाला भेटलं त्यामुळे आम्ही तुमचे व्हिडिओ पाहत होते इंस्टाला. तुमचं नाव सांगा तुमचं दीदीचं थँक्यू खूप छान वाटलं म्हणजे इथं आल्याच्या नंतर आणि दुकान आमचं हायटेक समोर राहते. याच आहे भाजीपाल्याचं दुकान आहे. फॅमिली पाहतात व्हिडिओ एवढे जण येतात ना फॅमिली पाहण्याचं. तसं नाही होत आहे काम आपण काम रोजच करतो का आणि मग असं कसं थकवा हे जाते ना माणसाचा. हा सापडत नाहीयेत तर मी हरवलेली आहे जंगलामध्ये. खूप जास्त दमलेला माझे पाय चलत होतो वरी. कुठे गेला तो मी नाही येत इतक्या वरी. इंस्टाला ताई भेटले होते व्हिडिओ पाहणारे आमच्या त्यांच्यासोबत थांबले होते. अरे मला मी नाही चलत. दातावरी खास पडतो. हे पा आमचं प्लेट समोर घेऊन चालू आहे आणि माझ्या दादू ते काऊन एवढं लांब थांबला तू काऊन इकडे तिकडे बसणार ते आली कधी शंभर तुला नाही खायचं. दिलेले आहे गंगोबाई मस्त ही शांताबाई हसती. आणि आता घाण करू नका सगळ्यांना मी वाढून देते व्यवस्थित काही करू नका. त्यांनी बरोबर दादूला दे तिकडे त्याला द्या ना पोळी बेस द्या हे द्या अजून ठेसा द्या आपलं आपलंच काढायचं. ते बाहेरला द्या ना द्यालो नका जर बाळा होईल तेव्हा चालू होईल जाऊन द्यायचं बसतील तिघ जण
ते तिघ जण बसते नंतर खात खुदच. शंभूचे पप्पा शंभूला पिवळ्या झालं तुला पोळी भाजी. मागं कोण बसला बाळा इथे बस इथे बस ते असं म्हणजे असं जसं काय जर पिवडे जर पोळी भाजी काय. लाजाचं नसतं काय नसतंय हे लाजूबाई पहा आणि इकडं पहा आणि किती छान इकडं पहा दादू दादू बघा हनुमान बजरंगबली ते पहा किती छान केस दिसायला इकडं पहा त्याच्याकडे हॅलो हॅलो व्हिडिओ कॉल करा एकदा हा अर्जंट कॉल आहे अर्जंट आहे शंभूचे पप्पा खायला तर सुरूच आले सुरू झाले खायला आणि नितीन भाईला काम लावून दिलं कुठंच घेऊन जायला नाही पाहिजे सगळ्याला राबवतात एकटे बसतात वरी नेटवर्क नाहीये डोंगरावर. दोघाला बी घ्यायचे का काय मग आम्हाला ते करायला आता हे टाका काय टाकायचं मुरमुरे टाका ते हे टाका लिंबू कापा काय रे बुटक्या नको नको मध्ये मध्ये दादू कशी लागायली कशी लागायली नितीन भाईनं बोलवली छान आहे छान आहे छान. कशी झाली पिल्लू तू सांग कशी झाली कशी कशी झाली कशी झाली भेळ खायला स्पेशल त्याला भेळ खायला साईड गेले भेळ खायसाठी वरती स्पेशल डोंगराव फ्री मध्ये आमच्याकडून फक्त भेळ आहे ना फ्री मध्ये भेळ खायला आपल्याकडे वरी काय काय आणणार असतं बरं भेळ खायला थंड थंड हवा येते आणि खूप छान अशी लागते या खायला बा सावतर
लांब लांब बसले तर ते पाणी संपलं संपलं चिकू भेळ कशी लागायली हो 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 होय हे बारके दोघं थकलेत ना मामानं ते 3 मामा म्हणतोय 3 मामानं बनवली भेळ छान झाली भेळ हे आहे बेसन हे आहे दादा भेळ बनवली पोळ्या पण आणल्या ठेसा आणि बेसन लोणचं काकडी कैरी हे भरपूर आहे आणि इकडे ड्रॅगन फ्रूट आणि अजून इकडे सगळेजण खात आहे पण आता प्रश्न असा आहे की खाली उतरायचं कसं इकडे गाय आहे काय आमचं तरी पण नियोजन नव्हतं ना आपलं एवढं अचानकच आलोत ना आपण आणलेलं आहे आणि हे ठेसा आणलेला आहे किती छान ठेसा आहे आणि हे शंभूच्या पप्पानं ठेसा बनवला आहे नितीन भैयानं भेळ बनवली येत ना ती जीव लावायला ते मामा जीव लावायला तिला पाणी पाहिजे ते अजून एकदा टाकले तिकडून टाका खाली फोटो भी यायचे का हे जास्त पीक निघले छान निघले कलर हे पहा किती छान अशा गायी आहेत मी व्हिडिओ केले त्याचाच घेतला नाही मारा किसी जरा अन्ना हाँ 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 थोड़ा सा काहीच कुसाच का तिकडून या ना जाऊन चलत फोटो घे आता आम्हाला खाली जायचं आहे आता खाली कसे जाणार माहिती नाही चला कोण कोण ऐकत नाही म्हणा कोण कोण ऐकत नाही हे पहा यांच्या दोघांचं कॉम्पिटिशन लागलंय कोण कोण ऐकत नाही कोण जिंकत आहे दादा मारले पप्पाला कोण जिंकत आहे हा हा खरंच कोण जिंकत आहे इकडे पहा
बोलताना दाखवायचं दुखत पण असं ना बघ तसं नका घ्या जाऊ एखाद्या वेळेस कंबर मोडायची भी वाटतंय फायनली खूप छान वाटलं आम्हाला वरती येऊन पण आता खाली जाताना तर हे ना असं एवढं परेशानी होणार आहे कारण की ह्यांनी आम्हाला जबरदस्ती आणलेलं आहे त्यांनी आम्हाला जबरदस्ती आणलेलं आहे आम्हाला यायची एवढे लेकरं घेऊन वर यायची गरज नव्हती खाली जेवू शकत होतं पण आल्यावर छान वाटलं पण ठीक आहे मुलं पण धाडशी होतात आणि छान वाटलं दादा सो ब्लॉग कंटिन्यू करा हां आता खाली उतरताना की हे पहा तसं नका करू त्याच्या मंद मंद हवा दादू दादू सोबत दादू मारतोय का दीदीच मारित नाही शंभू मारितोय अचानक आपण वर टाकून बसतो हा तसं मग गाणी टाकता येते नाही येईल पाऊस दीदीला पी दे ना छत्री आणि का मामाच सगळं आणते ना मामालाच हे दे मामा गाईला मार मामा सगळं मामाच पप्पाला सांगायचं नाही झाडावरच्या वरती फांदीवर माकड बसला माकडावर डोंगर बसला डोंगरावर माकड बसलं माकडाच्या मागे सगळी पोलीस लागली ऐका नाही बस स्टॉप कर त्याच्या पुढे ये दादू ये झाड दिसायला ते दिसत दोघं फोटो काढा ते कोणाच येऊ दे ना फोटो मध्ये पाणीच नाही आली पण ऐकणार नाही पाण्याशिवाय अरे हा ये पळत पाण्या रे पाण्या कुठंच पाणी आणतो बरोबर झाडावर नको उडी मारू तुम्ही पळत याल स्लो मोशन करते मी डेअरी खाली करा लय हसते लोक तसं नाचू नका ये पळ ना हळू पळा आपण हळू पळ हे पहा सगळेजण पार्क मध्ये जातात फिरायला आम्ही किती छान पार्क मध्ये आलो पहा इकडे फोटोशूट चालू आहे इकडे फिरायचं चालू आहे आणि हे पहा कसं दिसतंय खाली इथून किती खाली दिसतंय आता उतरायचं कसं त्याचा फोटो काय झालं रोडला नका जाऊ मध्ये तिकडे रोड आता इतक्या खाली उतरायचं आहे आम्हाला किती खाली आहे पहा आम्हाला उतरायचं आहे ओ पिशवी द्या माझ्याकडे चालेल मी तुला मग आता चालूच नाही यांना फोटो काढायचे पहा मला आता इथून खाली कसं उतरणार पहा बरं ताई सँडल काढून ठेवा मी तर काढून ठेवले बाबू आता इतक्या खाली कसं उतरणार ओ तुम
काही गरज नाही बांधायची. शंभूचे पप्पा चलता व्हिडिओ घेऊ नका, एका जागेवर उभे करा, व्हिडिओ घ्यायची गरज नाही. इथं बस तू, बस इथं, बस खाली. पडत नाही, बस. येऊ का त्याला उचलून घ्यायला, समायला घ्यायला येऊ का? चिका पकडून बसला इथं. या या त्यामुळे थांबला असं मी केव्हाच गेलो असतो खाली. काय करू नकोस. घाल चप्पल, घाला तर पायात. मी ताईकडे दिले त्याची पैसे. हां घे आता. चल चुकू. अय चला लवकर. जाऊ ना. थांब. नाही ना, ती बाई नव्हती घरी, गावाला गेली. थोडंच बाकी आहे. हा मेन टेकडी बाकी आता. आम्ही घसरत घसरत कसे तरी इकडपर्यंत आलोत. जायचंच नव्हतं, शंभूच्या पप्पाला लय हौस होती. हे पा कसे चालले तिकडं. भाई आता इथं सगळ्यात आधी जाऊन बसले अगोदर. आता आम्ही जातोय इथपर्यंत. मी मोबाईल हातामध्ये घेतला नाही. वरचा रस्ता खूप. तू वरी गेलता काय? सॉरी हा, मला वाटलं आमच्यासोबतच झालं. तर एवढा बापरे वरती खूप जास्त आहे. तर माझे पाय थर 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 कापायले. तर त्यांना व्हिडिओ घेणं पण महत्त्वाचं आहे, कारण की त्याच्यासाठीच वरी गेलो व्हिडिओसाठीच. पण हा आता रस्ता हरड नाही आहे, आता खूप सोपा आहे, दाखवते मी. आम्ही इतक्या उंच गेलो होतो, तिकडे खूप उंच आहे जास्त. आता इकडे नाही थांबायचं, आता सीमा आतूच्या घरी जायचं. माहित नाहीत का तुला? जाऊ शकतोस का तू? साईबाबा हे पाय इथून किती छान दिसायले. साईबाबा थांबा, इथेच थांबा. चला नको, चलू नको. हे पहा साईबाबाचं मंदिर. हे पहा इकडचा व्ह्यू किती छान आहे. हे पहा टुडून टुन टुन टुडून टुन टुन टुडून टुन टुन. चांगला दगडा तो पाहून. गेले की पुढंच. अरे हो, माझे पाय थर 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 कापायला. मला चलता येत नाही. मी गेले की पाणी पेणार आता एक कळशी भरून. एक कळशी भरून. इकडे सगळेजण खूप छान आहे. असं म्हणजे जास्त गर्दी नाही आहे, काही नाही. असं मस्त वाटतं. एवढ्या वरती नाही जायला पाहिजे, आम्ही जाऊनच फसलो. पण आता तुम्हाला सांगते, जेवढे जेवढे आमचे व्हिडिओ पाहतात त्यांनी त्यांना ते वरती जाऊ नका बाबा. नो लय अवघड. इतक्या उंच गेलो होतो आम्ही इकडे. हे पहा. हा जाऊ दे, आपण काय जाऊ. तर अवघ्या 5 मिनिटांमध्ये आम्ही खाली पोहोचणार. पण वाचतोत की नाही काय. 2 3 4 5. आता सोपा रस्ता राहिला बाळा. आता काय नाही, तू एकटा जाऊ शकतोस. नाही तू असं
ते बाय आली बापरे. जास्त वरती बरं उतरायला लय हे आम्ही वरती गेलो लय परेशानी आहे. पावसाचं वातावरण आहे परत. मी पडन म्हणून चुकू म्हणतो, मम्मी मी पुढं चलतो. शंभू म्हणतो मम्मी मी पुढं चलतो, तू मागे मागे चल, तू पडणार नाहीस. आणि हे त्यांना आमची गरजच नाही, ते गेले पुढे एकदमच, काहीच गरज नाही. मी पुढे जाऊन बसले तर मस्तपैकी. हाय सगळे भीती गेली आता आमची. हे पाय पहा ना. ऐक आता आम्हाला काही घेणं देणं नाही है ना. आता 1 2 3 4 इकडून चल. तिकडून शॉर्टकट. आता चलू शकतोस तू. चल पळू नको, हळूहळू चल. पळू नको, हळूहळू चल. चल चल. घसरत नाहीस एवढं हे रे. मला पण चुकले दगड. खाली बसायला किती छान जागा होती. मस्त असं छान मस्त जेवण केलं असतं. वरी ओबड धोबड केलं असं घाई घाईमध्ये कसं पण. आणि हे केलं खाली मसाला मस्त छान यायलोच कुठे रस्ता कुठे पण. आणि साईबाबाचं मंदिर दाखवते. चला आमची आम्ही पुढे पुढे चालत राहतो, मागे मागे येईल आमची. तिथे भरपूर जण व्हिडिओ काढायला आपले मागं. एकदम ठीकच ते त्यांचा ग्रुपच होता त्या टाईम माझ्यासोबत त्यांना. चला देवाच्या ठिकाणी जाणे कहा काही गेली तिकडे उडत. असं असते ते. पोट म्हणलं की पक्षीमध्ये घेतात. मला पण उतरता हो मला तहान लागली हो. हे बघा आज आम्ही एन्जॉय फुल करून वापस रिटर्न निघालो आहोत. एक मुलगा वरून पळत येऊ लागला. ते मी चिकी आणि त्याची मम्मी तिघं बी खाली जात होतो आम्ही. त्याची गलती होती, ते पळतच आला वरून. त्याचं तोल त्याला सांभाळताना आला. त्याच्या मम्मीने पटकन पकडत त्याला. आम्ही चौघं जात होतो खाली. तर फायनली आता दमून थकून आम्ही निघालेलो आहोत घ्यायचं का? साईबाबाला माहिती घ्यायचे का 2 पाहुणे? कोण आहे? 2 पाहुणे घाबरत नाही. आम्ही आता निघालो आहोत सगळं फिरून आम्ही आता निघालो आज फिरून. ते लोक का वेळे आहेत काही येऊन टाईम स्पेंड करतात रिकाम्या जागेमध्ये. किती छान खेळतात सर मी कॉल बॅक करतो डोंगरावर सध्या. आठवडाभर सुट्टी करतात मग आज संडेला असं कुठेतरी. मी कॉल बॅक करतो सर.
पाहायचं तर कापायचं वाटायला आता तिकडे पाहिलं की आता मला स्वप्नच येतं रात्री त्या डांगराचं. ते मी पडले काय मला स्वप्न पडतं 100%. हे बघा आज डोंगराचा फुल एन्जॉय करून आज निघालो आहोत आम्ही रिटर्न आता संपलेला आहे आम्ही एन्जॉय करायचं तू वरी घेऊन गेले तर पायाचं तर कापून आणलेत आमचे. आणि आता आमचा नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल आजचा ब्लॉग अजून एक असे छान छान ब्लॉग पाहण्यासाठी छान नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आमचा नवीन ब्लॉग पाहण्यासाठी लाईक करा आणि फॉलोअर्स करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद मंडळी. बाय करा सगळेजण. बाय करा. बाय करा तू बाय. बाय बाय शंभू बाय कर. शंभू बाय कर. ते पण आम्ही तर कसं दिसत म्हटल्यावानी नेक्स्ट टाइम येणार तुमच्या गल्लीमध्ये चला चला आई चला चला चला. ते दादू आज तू जाण्यासाठी कसं करतोय. मी तिथं गेलो असतो निघते नाही यास काही बी काय टाइम नाही. लवकर लगेच अगं बाई एवढा रोड नको का तू. आम्ही येतो मागून गाडीवर. हो नीट गाडी चालवा दे. चुकून पडशील रे बाळा.